तर बघा मैत्रिणींनो, मी आज इथे नवीन एक डिझाईन घेऊन आलेली आहे। मी सिंपल गोल गळ्यावर इथे पोटली बटन अटॅच करणार आहे। तर ते कशा प्रकारे लावायचे ते व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून पटकन असे 5 मिनिटात मी इथे पोटली बटन ब्लाऊज सिंपल गोल गळा तयार करणार आहे। तर इथे बघा, मी ही जी लांबी आणि सगळे माप लावून घेतलेले आहे। त्यानंतर इथे हा जो गोल गळा आहे तो मी इथे कट करून घेतलेला आहे आणि हा गोल गळा मी इथे 10 इंचचा घेतलेला आहे। त्यानंतर इथे बघा, ही जे मी मेन फॅब्रिक आणि जो अस्तर आहे त्याला इथे शिलाई करून घेत आहे। म्हणजे मी इथे मेन फॅब्रिक सरळ साईडने ठेवलेला आहे आणि अस्तर उलट्या साईडने ठेवायचं आहे आणि पूर्ण राऊंडला जो गोल गळा मी कापलेला आहे त्या गोल गळ्याला पूर्ण शिलाई करून घेतलेली आहे। आणि इथे बघा, इथे त्यानंतर खालच्या साईडने जी कंबरपट्टी आहे तिला पण इथे मी इथे शिलाई करून घेत आहे। आता इथे दोन्ही साईडला शिलाई झालेली आहे। आता इथे बघा, हा इथे मी हे जे इथे मी थोडा इथे पाव जे कापड सोडलेला आहे तिथे मी थोडा टिक्स करून घेत आहे आणि हा जो कापड आहे सरळ करून घ्यायचा आहे। सरळ केल्यानंतर इथे बघा, खालच्या साईडने मी आधी प्रेस शिलाई करून घेत आहे, नंतर आपल्याला गळ्याच्या साईडने शिलाई करून घ्यायची आहे। तर इथे बघा, मी व्यवस्थित कापड मेन फॅब्रिक आणि अस्तर आपल्याला व्यवस्थित करायचं आहे आणि इथे शिलाई करून घ्यायची आहे। त्यानंतर गळ्याला सुद्धा अशाच प्रकारे बारीक अशी इथे प्रेस शिलाई करून घ्यायची आहे। आणि इथे बघा, इथे हे जे मी ते धडी ही बॅक साईडने घेतलेली आहे आणि इथे बघा खालच्या साईडने कंबरपट्टीला पूर्ण धडी आलेली आहे। तर इथे बघा, हा जो गळा आहे इथे सिंपल गोल गळा तयार झालेला आहे। आता इथे मला इथे पोटली बटन लावायची आहे। त्यासाठी मी इथे हे बघा, इथे आधी पूर्ण इथे राऊंडला शिलाई करून घेत आहे आणि इथे जो एक्स्ट्रा कापड आहे तो मी इथे कट करून घेणार आहे। म्हणजे जेणेकरून इथे बघा, आपलं जे आपण पोटली बटन लावू तर आपले पोटली बटन व्यवस्थित आपल्याला लावता येणार आहे। त्यानंतर इथे बॅक साईडने बघा, इथे मी 2 टक्स करून घेत आहे, जेणेकरून आपलं जे ब्लाऊज आहे इथे मागून वर जाणार नाही आणि जे ब्लाऊज आहे कमरेमध्ये फिटिंगला छान बसणार आहे। तर इथे बघा, अशा प्रकारे मी दोन्ही साईडला टक्स करून घेत आहे आणि ही जी टक्स आहे ते आपल्याला 5 इंचावर करून घ्यायची आहे। म्हणजे 5 इंचपर्यंत इथे करून घ्यायची आहे आणि 2 डबल शिलाई त्या टक्सला करून घ्यायची आहे। तर इथे बघा, दोन्ही टक्स झालेले आहे। आता इथे आपल्याला पोटली बटन लावायची आहे। तर मी इथे पोटली बटन तयार करण्यासाठी बघा, इथे 2-2 इंच लांबी आणि रुंदीचा 2-2 इंच असा कापड घेतलेला आहे आणि अशा चौकोनी मी इथे पट्ट्या करून घेतलेल्या आहे। आणि त्यानंतर मी इथे बघा, इथे एक थर्माकोलचा बॉल्स त्यामध्ये टाकून धाग्याने छान फिट करून घेत आहे आणि इथे बघा, हे धाग्याने छान फिट करून घ्यायचं आहे। आणि इथे ह्या जे पोटली बटन आहे इथे मी सर्व इथे 30 ते 35 पोटली बटन इथे बनवून घेणार आहे। तर इथे बघा, इथे अशा प्रकारे पटकन अशा 5 ते 10 मिनटात त्या पोटली बटन इथे तयार होणार आहे। आणि बघा, इथे अगदी सोप्या पद्धतीने मी इथे पोटली बटन तयार केलेले आहे। बघा, इथे पोटली बटन तयार झालेले आहे। आता इथे हे जे मी सिंपल गोल गळा शिवलेला आहे या सिंपल गोल गळ्याला मी इथे अर्धा इंचावर ही पोटली बटन लावून घेणार आहे, जेणेकरून बघा छान असं इथे गोल राऊंडला जे गोल गळ्याला छान पोटली बटन इथे दिसणार आहे। आणि ही जे पोटली बटन आहे ते आपल्याला वरच्या साईडने हे लावायचे, म्हणजे आतमधल्या साईडला लावायचे आणि वरून शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून फिनिशिंग छान येणार आहे आणि पोटली बटन पण छान दाबली जाणार आहे। तर बघा, मस्त अशी पोटली बटन इथे लावून होत आहे आणि पूर्ण राऊंडला अशाच प्रकारे अर्धा इंचवर ही पोटली बटन इथे लावून घ्यायची आहे। तर आपल्याला अर्धा इंचचं व्यवस्थित लावता येणार नसेल तर आपण आधी ती चॉकने आखून घ्यायचं आहे, नंतर त्यावरच ती पोटली बटन अटॅच करायची आहे। तर इथे बघा, इथे मी इथे पोटली बटन इथे अशा प्रकारे अटॅच करून घेत आहे। आणि आता इथे हे जी ह्या पोटली बटन आहे, ह्या पोटली बटन लावून झाल्यानंतर याला पुन्हा डबल शिलाई उलट्या साईडने करून घ्यायची आहे। तर बघा, पोटली बटन इथे लावून झालेले आहे। आता इथे उलट्या साईडने सुद्धा मी इथे एक शिलाई डबल शिलाई करून घेणार आहे, जेणेकरून जो एक्स्ट्रा कापड आहे तो आपल्याला इथे नंतर कट करायचा आहे, पण त्याआधी मी इथे डबल शिलाई त्या पोटली बटनवर करून घेत आहे, जेणेकरून त्या पोटली बटन ह्या निघणार नाही आणि इथे बघा व्यवस्थित दबला जाईल। तर इथे पूर्ण राऊंडला अशा प्रकारे गोल शिलाई करून घ्यायची आहे आणि जो एक्स्ट्रा कापड आहे तो त्यामध्ये दाबून घ्यायचा आहे।
आणि आता जो उरलेला छोट्या इथे बघा एक्स्ट्रा कापड आहे बघा, इथे पोटली बटनचं हे इथे गोल डिझाईन तयार झालेली आहे. आता इथं एक्स्ट्रा कापड आहे तो मी इथे कट करून घेणार आहे. तर बघा मैत्रिणी, अगदी सोप्या पद्धतीने 5 ते 10 मिनिटात आपले पोटली बटन इथे सिंपल गोल गळ्याला लावून झालेलं आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ही ट्रिक्स वापरून अगदी सोप्या पद्धतीने 5 ते 10 मिनिटात त्या पोटली बटन सिंपल गोल गळ्याला अटॅच करू शकता. आणि बघा सुंदर असा गळा इथे तयार झालेला आहे. आणि इथे म्हणजे ह्या जे पोटली बटन मला बाह्याला पण लावून घ्यायचे आहे. तर हे ब्लाऊज तयार झालेलं आहे. धन्यवाद.